नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? अभिनेता राकेश बापट तुम बिन सिनेमामुळे हिंदी सिनेसृष्टीत लोकप्रिय झाला होता. काही हिंदी सिनेमे केल्यानंतर मधल्या काळात तो थेट मराठी टेलिव्हिजनवर झळकला. नवरी मिळे हिटलरला ही त्याची मालिका खूप गाजली. काही दिवसापूर्वी तो बिग बॉस मराठी चा सीझन संपवून बाहेर आला आहे. राकेश या सीझनचा रनरअप ठरला. दरम्यान तो बिग बॉसमध्ये असताना बाहेर त्याचं लग्न तेजश्री प्रधानसोबत ठरलं अशी अफवा पसरली होती. स्वतः राकेश आणि त्याच्या बहिणीने हा खुलासा केला. राष्ट्रीय मराठीला दिलेल्या मुलाखतीत राकेश बापटची बहीण शीतल बापट म्हणाल्या, राकेश बिग बॉसमध्ये असताना एक रील व्हायरल झालं होतं. राकेश आणि तेजश्री प्रधान मे महिन्यामध्ये लग्न करणार आहेत असं आलं होतं. माझ्या मैत्रीण मला ते रील पाठवून म्हणतात, अगं आता ही कुठली सून, काही संबंध नव्हता. लोक अगदी तारखा वगैरे जाहीर करून मोकळे झाले होते. माझ्या आईला नातेवाईक म्हणतात, ही बातमी खरी असेल तर आवडेनच आम्हाला. तर यावर राकेश म्हणाला, मी बिग बॉसमध्ये असताना बाहेर इतकं काही घडलं मला माहीतच नव्हतं. राकेश बापट सध्या मराठीतला हँडसम हंक म्हणून लोकप्रिय आहे. त्याचवर अनेक तरुणी फिदा आहेत. मात्र सध्या त्याच्या लग्नाचा काहीही प्लॅन नाही असं त्याने स्पष्ट केलं आहे. राकेश बापटचं पहिले लग्न 2011 साली अभिनेत्री रिद्धी डोपरासोबत झालं होतं. एका मालिकेच्या सेटवर भेट होऊन ते प्रेमात पडले होते. मात्र काही कारणाने लग्नानंतर 8 वर्षांनी त्यांचा संसार मोडला. 2019 साली त्यांनी घटस्फोट घेतला. तेजश्री प्रधान ही 2015 साली घटस्फोट झाला होता. तेजश्रीला अनेकदा दुसऱ्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आले आहेत. तिने पुन्हा लग्न करावं असं चाहत्यांची इच्छा आहे.